नमस्कार. खरं तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो सगळ्यात इम्पॉर्टंट असणार आहे. कारण का आता जसं जसं या सीईटीचे स्टेजेस येत जाणार आहेत ना, पुढची जी प्रोसेस असणार आहे ती थोडी कॉम्प्लिकेटेड होणार आहे. मग मी काय करेल, आत्तापासून येणारे जे व्हिडिओज असतील याच्यामध्ये जे तुमचे डाऊट्स, मला माहिती आहे की व्हॉट्सॲपवरती किंवा कमेंट्समध्ये सगळ्या विद्यार्थ्यांचे जे कमेंट्स असतात ते मी वाचत असतो. तुमचे जे डाऊट्स असतात ना ते सुद्धा मी क्लिअर करत असतो. परंतु हे सगळे डाऊट्स ॲट अ टाइम तुम्हाला रिप्लाय देणं शक्य नसतं. त्यामुळे मी काय करतो, जेवढे डाऊट्स मला रिलेव्हंट वाटतात ते सगळे मी माझ्या व्हिडिओमध्ये कव्हर करत असतो. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक म्हणजे तुम्हाला स्वतःची कॉलेज लिस्ट तुम्हाला कशी बनवायची आहे हे सगळ्यात महत्त्वाचं शिकवणार आहे. दुसरं, तुमचं पर्सेंटाईल कितीही असू देत, भलेही पर्सेंटाईल 10% असू देत किंवा 99+ असू देत, तुमची कॉलेज लिस्ट तुम्हाला कसं बनवायचं आहे याबद्दल शिकवणार आहे. दुसरं म्हणजे काय, कॉलेजचा रिसर्च कसा करायचा आहे. म्हणजेच काय, कॉलेजेस आपल्याला माहिती आहेत, परंतु कॉलेजेसबद्दल रिसर्च कसा करायचा आहे, त्याची ॲक्युरेट माहिती, प्लेसमेंटचा डाटा, कट ऑफ, या सगळ्या गोष्टी कशा अनालाइज करायच्या आहेत हे आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि शेवटी म्हणजे काय, एंडिंगला तुमच्यासाठी कॉलेज लिस्ट बनवताना कोणकोणते फॅक्टर्स मॅटर करतात याबद्दल देखील सांगणार आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो एंडिंगपर्यंत नक्की बघा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. सुरुवातीला आता कॉलेजचा रिसर्च कसा करायचा आहे याबद्दल थोडक्यात सांगतो. एक रिक्वेस्ट आहे की हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय ना हा प्लीज तुमच्या पेरेंट्स सोबत शेअर करा. कारण का, या व्हिडिओमध्ये मी अशा गोष्टी शेअर करतोय जेणेकरून तुमची जी कॉलेज लिस्ट आहे, जी सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर ठरते तुमच्या कॉलेज अलॉटमेंटमध्ये, याच्याबद्दल मी माहिती सांगणार आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो शक्य असेल तर आपल्या पेरेंट्स सोबत बघा किंवा पेरेंट्स सोबत शेअर करा, जेणेकरून ही जी ऑप्शन फॉर्मची कॉलेज लिस्ट असते ती कशी बनवायची आहे, सिक्वेन्स कसा ठेवायचा आहे, या सगळ्यांची कल्पना त्यांना सुद्धा यावी. आता व्हिडिओला सुरुवात करतो. पहिला पॉईंट म्हणजे काय, कॉलेजचा रिसर्च कसा करायचा आहे. एक तर ज्यावेळी आता तुम्ही कॉलेज रिसर्च बद्दल माहिती काढता त्यावेळी तुम्हाला काय करता, तर डायरेक्टली गुगलवरती तुम्ही साईट म्हणजे चेक करता की एखाद्या कॉलेजचं नाव टाकता आणि म्हणजे त्या वेगवेगळ्या ज्या साईट्स आहेत त्यांच्यावरती तुम्ही विश्वास ठेवता आणि कॉलेजचा डेटा चेक करता. ज्यावेळी विद्यार्थ्यांकडून मला कॉल्स वगैरे येतात की सांगतात की दादा या कॉलेजचं मेकॅनिकल ब्रँच मिळते, ज्याचा जो कट ऑफ आहे तो इतका आहे, प्लेसमेंट गेल्या वर्षीच्या इतक्या आहे. मग हे जे डेटा आहेत ते रिलेव्हंट आहेत का, हे डेटा अपडेटेड आहेत का, कोरावरती वगैरे तुम्ही वाचताय. मग एक तर पहिली गोष्ट, तुम्ही या डेटावरती विश्वास ठेवू नका. जे कट ऑफ आहेत ते त्यांनी अपडेटेड केलेले आहेत. दुसरं, जे प्लेसमेंट रेकॉर्ड आहेत ते सुद्धा खूप जुने आहेत. त्यामुळे या डेटावरती विश्वास ठेवण्यात काहीही अर्थ नाही. मग आता रिलेव्हंट सोर्स कोणकोणते, एक म्हणजे काय, तुम्ही कॉलेजच्या ऑफिशियल ज्या वेबसाईट्स आहेत त्यांना व्हिजिट करा. कॉलेजच्या वेबसाईटवरती पूर्ण तुम्हाला माहिती दिली असते. अकॅडमिक्स कसं आहे, ॲडमिशनची प्रोसिजर कसं आहे, लास्ट इयरचे कट ऑफ काय आहेत, लास्ट इयरच्या प्लेसमेंट स्टॅटिस्टिक्स काय आहेत, या सगळ्याबद्दल माहिती कॉलेजच्या वेबसाईटवरती असते. त्यामुळे जेवढा डेटा आतापर्यंत तुम्ही बघताय ना तो कोणत्याही थर्ड पार्टी साईट्सवरती न चेक करता कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवरती चेक करायचा. ठीक आहे. मग आता कॉलेज रिसर्च मधला दुसरा एक इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणजे काय, कुणावरही ब्लाइंडली विश्वास ठेवत जाऊ नका. कारण का, आपलं एक काय मत मोस्टली बघतो मी, काउन्सिलर्स वगैरे ज्या व्यक्तींकडून तुम्ही काउन्सिलिंग वगैरे येतात, काही काउन्सिलर्सचं कॉलेजसोबत टायअप असतं. स्पेसिफिकली तुम्हाला हेच सांगितलं जातं की तुमच्या कॉलेज लिस्टमध्ये हेच कॉलेज बेस्ट आहे, याच कॉलेजच्या प्लेसमेंट वगैरे चांगले आहेत. या गोष्टी तुमच्या मनावरती बिंबवल्या जातात. असं करू नका. ज्यावेळी एखादी व्यक्ती सांगते की हे स्पेसिफिक कॉलेज चांगलं आहे, खरंच तुम्ही पडताळून तरी पाहा ना की त्या कॉलेजमध्ये ही जी सिच्युएशन आहे, जो ते सांगतोय ते रिअलिटी आहे की नाही. कारण का, बघतोय मी मोस्ट ऑफ द युट्यूबर्स वगैरे त्यांच्या चॅनलवरती कोणत्याही कॉलेजचं एक प्लेसमेंट, एका कॉलेजचं वगैरे प्रमोशन करतात, त्यांचे एंट्रन्सचे असेल, त्याच्या स्कॉलरशिप टेस्ट, 90% स्कॉलरशिप, 80% स्कॉलरशिप. प्लीज मला एक सांगायचं आहे की कुणावरही ब्लाइंडली विश्वास ठेवू नका. मोस्टली या कॉलेजेसचं यांच्यासोबत टायअप असतं. त्यामुळे या गोष्टींवरती प्लीज तुम्ही विश्वास ठेवण्याआधी तुम्ही या गोष्टी पडताळून पहा, जो समोरची व्यक्ती सांगतोय ते खरंच ॲक्च्युअलमध्ये ट्रू आहे की नाही. ठीक आहे. आता कॉलेज रिसर्च मधला मला एक मेथड म्हणजे समजली की कॉलेज रिसर्च म्हणजे काय, कॉलेज एखादं चांगलं आहे की नाही किंवा याच्याबद्दल प्रोज काय आहेत, कॉन्स आहेत, याच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुम्ही तर कॉलेज व्हिजिट केली पाहिजे. शक्य असेल तर व्हिजिट करा. आता मला विचार करा, मराठवाड्यातले विद्यार्थी आहेत, नागपूर साईडकडचे विद्यार्थी ज्यांना पुण्यामध्ये कॉलेज आहे, ते पुण्यामध्ये येऊन थोडीच शक्य आहे की ते कॉलेज रिसर्च वगैरे करतील. मग अशा कंडिशनमध्ये तुम्ही शक्य असेल तर ज्यांना शक्य आहे त्यांनी जवळच्या कॉलेजेसला व्हिजिट करा. तिथे विद्यार्थ्यांशी पहिल्यांदा बोला. जे विद्यार्थी तिथे शिकत आहेत, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर, त्यांच्याशी बोला. त्यांना विचारा की तिथल्या प्लेसमेंट कशा आहेत,
ॲक्च्युअलमध्ये फॅकल्टी कशी आहे, तिथे अकॅडमिक्स कसं स्ट्रॉंग आहे, या सगळ्या गोष्टींची खरी माहिती ते विद्यार्थी देतील. ज्यावेळी तुम्ही फॅकल्टीकडे विचारताना एखाद्या डिपार्टमेंटची फॅकल्टी आहे ती स्वतःच्या कॉलेजचं थोडीच तुम्हाला रिस्पॉन्स वगैरे सांगणार आहे की या गोष्टी आमच्या कॉलेजमध्ये नाही आहेत किंवा इतक्या प्लेसमेंट्स होत नाहीत, ते या गोष्टी कधीही सांगणार आहेत. ते प्रत्येक गोष्ट तुम्हाला पॉझिटिव्हली सांगत जातील की नाही, गेल्या वर्षीच्या प्लेसमेंटचा सिनेरिओ हा होता, आम्ही इतकं चांगल्या प्लेसमेंट वगैरे मेंटेन केले. त्यामुळे सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे, कॉलेज रिसर्चमधला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, तुम्ही जे कॉलेज रिसर्च करताय त्यामध्ये तुमच्या कॉलेजचे जे विद्यार्थी असतील त्यांच्याशी ओळख ठेवा किंवा त्यांच्याशी काय. आणि कॉलेज रिसर्च मधला आणखीन एक पॉईंट जो एक आम्हाला विद्यार्थ्यांकडे बघा, तो विद्यार्थी काय करत होता, तर लिंक्डइन जे प्लॅटफॉर्म आहे, लिंक्डइन हा सुद्धा एक सोशल मीडिया एक प्लॅटफॉर्म आहे. त्या प्लॅटफॉर्मवरती काय करायचा, जे कॉलेजचे आता इंजिनिअरिंगमध्ये त्या कॉलेजमध्ये शिकत असलेले विद्यार्थी आहेत त्यांना तो कनेक्शन रिक्वेस्ट पाठवायचा आणि त्यांच्याशी कनेक्ट व्हायचा आणि जे काही डाऊट्स असतील वगैरे क्विज असतील त्या लिंक्डइनवरती त्यांना फॉलो करून विचारायचा. अर्थात सगळ्याच मुलांकडून तुम्हाला रिस्पॉन्स मिळेल असंच नाही, भले त्यांनी तुमचे कनेक्शन रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली याचा अर्थ तुम्हाला रिस्पॉन्स देतील असाही नाही, परंतु ॲटलिस्ट त्यानेही मला मेथड सांगितली की कॉलेज रिसर्च तो असा करतोय की मुलांना रिक्वेस्ट पाठवतोय त्या कॉलेजच्या आणि त्यांच्याशी कनेक्ट होऊन माहिती घेतोय. ठीक आहे, हे होतं कॉलेज रिसर्च रिलेटेड माहिती. आता कॉलेज रिसर्च आहे ना, हा सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट पार्ट असतो. का, कारण का त्या कॉलेजची फॅकल्टी कसं आहे, तिथले स्टुडंट्स कसे आहेत, या सगळ्या गोष्टी डिटरमाइन करतात त्या कॉलेजचा रिसर्च. त्यामुळे ही जी गोष्ट सांगितली ही सगळ्यात महत्त्वाची आहे. तुम्ही एकतर तिथं व्हिजिट करा, तिथल्या विद्यार्थ्यांशी बोला, नाहीतर त्या कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवरती चेक करा. कोणत्याही थर्ड पार्टी पर्सन और वेबसाईटवरती विश्वास ठेवू नका. आता दुसरा प्लॅटफॉर्म म्हणजे काय, तर ऑप्शन फॉर्म म्हणजे काय. ऑप्शन फॉर्म असा असतो की आता तुम्हाला ज्यावेळी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट होईल, फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल, त्याच्यानंतर तुमच्या पर्सेंटाईलनुसार एक कॉलेज लिस्ट तुम्हाला अपलोड करायची असते. म्हणजे स्पेसिफिकली आता समजा तुम्हाला 90% आहे तर तुम्हाला एक कॉलेज लिस्ट बनवावी लागते की मला ही कॉलेजेस हवेत, ती मला तुमच्या लॉगिनमध्ये जाऊन अपलोड करावी लागतात. मग सीईटी सेल काय करतं, त्यातलं कोणतं कॉलेज तुमच्या पर्सेंटाईलला मॅच होतं त्यानुसार ते कॉलेज तुम्हाला अलॉट करते. ही सिंपल प्रोसेस असते ऑप्शन फॉर्म फिलिंगची. याच्यामध्ये काहीही वेगळं नाही, जवळजवळ 300 चॉईसेस आपल्याला चूज करता येतात. महाराष्ट्रातील कोणत्याही कॉलेजची कोणतीही ब्रँच आपल्याला सिलेक्ट करता येते. ही प्रोसेस असते ऑप्शन फॉर्मची. आता थर्ड आणि सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेज आहे ती म्हणजे कॉलेज लिस्ट कशी बनवायची. ठीक आहे, तर कॉलेज लिस्ट बनवण्याआधी या प्रोसेसमध्ये सांगण्याआधी मला एक सांगायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक येतोय, नक्की जॉईन व्हा. लवकरच आम्ही पर्सनल काउन्सिलिंगचे जे रजिस्ट्रेशन आहेत ते स्टॉप करत आहोत. त्यामुळे ज्यांना कुणाला पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे नक्की एनरोल करा. पर्सनल काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला एक काय फीचर्स आम्ही प्रोव्हाइड करतोय, एक म्हणजे काय, तुम्हाला कॉन्स्टंट डाऊट सपोर्ट मिळतो जो सगळ्यात महत्त्वाचा आहे. आता जशा सीईटीची प्रोसेस स्टार्ट होते प्रत्येक स्टेपला तुम्हाला डाऊट येणार आहे की कोणत्या कॉलेज चांगला आहे, कोणत्या कॉलेजच्या ब्रँचेस चांगले आहेत, ही प्रोसेस कशी करायची, इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला प्रॉब्लेम येतो तर काय करायचं, हे डाऊट्स क्लिअर करण्यासाठी 1-to-1 कम्युनिकेशन खूप गरजेचं असतं. आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला कॉल्सवरती आणि व्हॉट्सॲपवरती डाऊट्स शेअर करतोय. म्हणजेच काय, आमचे पर्सनल नंबर तुमच्यासोबत शेअर असतात. कोणत्याही स्टेपला काही डाऊट्स येईल तुम्ही पर्सनली मला विचारू शकता, आमच्याशी बोलू शकता. दुसरं, आता जशी तुमची पर्सेंटाईल डिक्लेअर झाले, तुमची रँक डिस्प्ले होईल, त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याची रिक्वायरमेंट्स, त्याला कॉलेज कुठे हवे, ब्रँच कोणती हवे, त्यानुसार एक पर्सनल कॉलेजची जी लिस्ट आहे ती बनवून आम्ही तुम्हाला सेंड करतो, जेणेकरून तुमच्या पर्सेंटाईल एक बेस्ट कॉलेज तुम्हाला मिळावं. तिसरं, जशा सीईटीच्या आता स्टेजेस स्टार्ट होतात, कॅप रजिस्ट्रेशन आहे, ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, त्यानुसार सगळ्या विद्यार्थ्यांचे आम्ही लाईव्ह सेशन्स कंडक्ट करतो आणि तुम्हाला गाईड केलं जातं की फॉर्म वगैरे कसा भरायचा आहे, मिस्टेक्स कुठे करायचे नाहीत, किंवा एखाद्या प्रॉब्लेम जर कुठल्या फॉर्ममध्ये वगैरे असेल तर तुम्हाला कसा रिझॉल्व्ह करायचा आहे हे लाईव्ह सेशन्समध्ये सांगितलं जातं, जेणेकरून सीईटी सेलचे सगळे फॉर्म्स वगैरे भरताना, ऑप्शन फॉर्म भरताना तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. आणि शेवटी आहे ते म्हणजे स्पॉट ॲडमिशन आणि इन्स्टिट्यूट लेवल सीट्स, जेणेकरून तुम्हाला स्पॉट ॲडमिशन्समध्ये देखील कोणत्या कॉलेजला अपियर करायची, किती वॅकन्सी आहे याबद्दल माहिती केली जाते. आणि शेवटी जे इंजिनिअरिंग गायडन्स सेशन्स असतात, म्हणजे फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये CGPA कसा मेंटेन करायचा आहे, पहिल्यापासून प्लेसमेंट ओरिएंटेड अप्रोच कसा ठेवायचा आहे याबद्दल गाईड केले जातात. आय होप तुम्हाला काउन्सिलिंगचे हे फीचर्स समजले असतील. नक्की सांगतो की तुमच्या पर्सेंटाईलला भलेही पर्सेंटाईल कमी जरी असेल, त्या पर्सेंटाईल एक चांगला गायडन्स देऊन, म्हणजेच काय तुमच्यासाठी काय योग्य आहे त्या पर्सेंटाईलवरती महाराष्ट्रातले बेस्ट कॉलेज विथ बेस्ट ब्रँच द्यायचा आम्ही नक्की प्रयत्न करू. त्यामुळे ज्यांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की जॉईन व्हा. आता येतं कॉलेज लिस्ट कशी बनवायची. खरं तर सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट डाऊट आहे. आता कॉलेज लिस्ट बनवण्यासाठी मी तुम्हाला 2-3 गोष्टी सांगणार आहे. एक म्हणजे काय, तुम्हाला पर्सेंटाईल समजलेलं आहे.
आता दोन गोष्टी क्लिअर असल्या पाहिजेत. एक म्हणजे काय, तुम्हाला कॉलेज कुठे घ्यायचं आहे हे लोकेशन तुमचं क्लिअर असलं पाहिजे. म्हणजे मला पुण्याला हवं आहे तर मला पुण्याचेच कॉलेजेस बघायचे, नागपूरला हवे तर नागपूरचे बघायचे, मिक्स बघायचे पुणे आणि मुंबईची तर ती सुद्धा होऊ शकतात. दुसरं, ब्रँचेस कोणकोणते आहेत. विद्यार्थी गोंधळलेले असतात, मला ही ब्रँच हवी की ही ब्रँच नको आहे, अशी कंडिशन तुमची असता कामा नये. स्पेसिफिकली तुम्हाला माहिती असलं पाहिजे मला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला जायचं आहे की IT ला जायचं आहे. माझ्या कॉलेजेसमध्ये कोणकोणती कॉलेजेस म्हणजे कोणते लोकेशन असले पाहिजे, कोणत्या ब्रँचेस असले पाहिजे हे तुमचं क्लिअरली डिसाईड असले पाहिजे. तिसरं, आता कॉलेज लिस्ट बनवायचं कसं, तर ज्या ज्या टिप्स सांगतो या स्पेसिफिकली आम्ही सुद्धा कॉलेज लिस्ट बनवताना फॉलो करतो. त्यामुळे आय होप या सगळ्या ज्या टिप्स आहेत त्या तुम्हाला सुद्धा यूज होतील आणि स्वतःची कॉलेज लिस्ट तुम्ही स्वतः बनवू शकाल. ठीक आहे. मग आता रिसर्च कसा करायचा, एक म्हणजे काय, तुम्हाला काय करायचं, CET सेलच्या ऑफिशियलच्या ज्या कट ऑफ PDF आहेत, ज्या कॅप 1, कॅप 2 आणि कॅप 3च्या ज्या PDF आहेत त्या तुम्हाला रेफर करायच्या. ऑल इंडिया सीट्स असतील म्हणजे JEEचा स्कोर असेल तर JEEच्या PDF रेफर करायच्या आणि तिथले कट ऑफ आणि ॲनालाइज करायचे. तुमच्या कॅटेगरीनुसार कट ऑफ बघायचे. उदाहरणार्थ एका विद्यार्थ्याची कॅटेगरीचा म्हणजे ST आहे तर स्टेट लेवल सीटमध्ये असेल तर ST कॅटेगरीचा कट ऑफ बघायचा आहे. जर होम युनिव्हर्सिटी असेल अदर दॅन होम युनिव्हर्सिटी तर त्या सुद्धा कट ऑफ तुम्हाला बघायचे आणि त्यानुसार तुमच्या कट ऑफनुसार कॉलेज पहिला सॉर्ट करायचे. म्हणजे समजा माझं पर्सेंटाईल 85 आहे तर 85 पर्सेंटाईलवरती मला कॉलेज पुण्यामध्ये हवं आहे, CS, IT आणि ENT साठी. तर कुठली कुठली कॉलेजेस मिळू शकतात त्या PDF मधून मला कट ऑफ करून समजतं की ही कॉलेजेस मला मिळू शकतात. ही कॉलेजेस एकदा सॉर्ट केली की नेक्स्ट स्टेप काय येते, त्या कॉलेजेसला अरेंज करणं. आता अरेंज कसं करायचं, आम्ही काय करतो ज्यावेळी लिस्ट बनवतो ना त्या 3 टप्प्यामध्ये बनवतो. पहिला टप्पा असतो अशी कॉलेजेस जिथं मिळण्याचे चान्सेस कमी आहेत, दुसरा असतो जिथं मिळण्याचे चान्सेस हाय आहेत आणि थर्ड असतो जिथं तुम्हाला कन्फर्म मिळतं, जेणेकरून एखादं कॉलेज तरी त्या लिस्टमधला तुम्हाला मिळावं, हा यामध्ये उद्देश असतो. मग आता कॉलेज लिस्ट तुम्ही बनवताना उदाहरण द्यायचं झालं तर म्हणजे काय, आता मला समजा 85 पर्सेंटाईलचा विद्यार्थी आहे. 85 पर्सेंटाईलच्या विद्यार्थ्यासाठी पहिलं कॉलेज जे असणार आहे ते त्याला कायम COEP, CS किंवा जे कॉलेज त्याला मिळणार नाही असं टाकायचं जेणेकरून ते कॉलेज ऑटो फ्रीज होणार नाही. ऑटो फ्रीज म्हणजे काय, पहिलं कॉलेज जर तुम्हाला मिळालं तर तिथं जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यावंच लागतं आणि तिथे ॲडमिशन कन्फर्म करावं लागतं. आता 85 पर्सेंटाईल मला विद्यार्थ्याला आहे, मग त्यानं कॉलेज सगळी त्याला सॉर्ट केलेली आहे, तुम्हाला ही कॉलेजेस मिळू शकतात. मग पहिला जो टप्पा असणार आहे तो असणार आहे 88 to 86चा. ही कॉलेजेस त्यानं पहिल्यांदा आपल्या कॉलेज लिस्टमध्ये ॲड करायची जेणेकरून या कॉलेजचा बायचान्स एखाद्या वेळेस कट ऑफ कमी आला तर ते आपल्या हातून मिस होतोय. दुसरा टप्पा असणार आहे जिथं आपल्याला मॅक्सिमम चान्सेस आहेत कॉलेज मिळण्याचे, मग अशा पर्सेंटाईलची सेकंड कॉलेज टाकायची. अशी असणार आहे ती म्हणजे काय 83 to 86, म्हणजे याच्यामध्ये कमी जास्त जर कट ऑफ झाला तरी ती कॉलेजेस आपल्याला मिळतील. आणि थर्ड टप्पा असणार आहे अशी कॉलेजेस जिथं आपल्याला कन्फर्म मिळणार आहे कारण गेल्या वर्षीचे कट ऑफ त्यांचे कमी असणार आहे. मग तो टप्पा काय असणार आहे तर 75 to 83 अशी कॉलेज लिस्ट तुम्हाला बनवायची आहे. म्हणजेच काय, पहिल्यांदा अशी कॉलेजेस ठेवायची जिथं मिळण्याचे चान्सेस कमी आहेत, दुसऱ्या मधल्या टप्प्यामध्ये कॉलेज अशी अरेंज करायची की जिथं मिळू शकतं आणि थर्डमध्ये असणार आहे जिथं कन्फर्म तुम्हाला कॉलेज मिळणार आहे. आय होप ही गोष्ट समजली असेल. त्यानुसार तुम्हाला कॉलेजेस तुमची सॉर्ट करून लिस्ट बनवायची आहे. एकदा लिस्ट बनवली म्हणजे ती लिस्ट फायनल नाही आहे, सातत्य अपडेट करायचं. मी पहिला जो पॉईंट एक्सप्लेन केला की कॉलेजचा रिसर्च करायचा आहे, एखाद्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट कमी असतील तर त्याला खाली ठेवायचं, प्लेसमेंट चांगली असेल तर त्याला वरती ठेवायचं. सगळ्यात मेन फॅक्टर आहे कॉलेजचा BE, BTech, ऑटोनॉमस, नॉन ऑटोनॉमस याच्यापेक्षा प्लेसमेंट. ॲट द एंड आपण जे काही करतोय 4 वर्षानंतर आपल्या हातात एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी असावी, एक चांगली प्लेसमेंट असावी यासाठी. त्यामुळे पुन्हाही विद्यार्थ्यांनी असं म्हणू नका की मला BEचीच कॉलेजेस हवे किंवा BTechच हवं किंवा ऑटोनॉमसच हवं असा हट्टहास करण्याऐवजी कॉलेजची रँकिंग इम्पॉर्टंट आहे याचं तुम्ही लक्ष ठेवा. आय होप ही कॉलेज लिस्ट कशी बनवायची याबद्दल तुम्हाला समजलं असेल. ही फक्त मी एक रफ आयडिया दिलोय, याच्याबद्दल एक डिटेल व्हिडिओ मी लवकरच अजून सुद्धा बनवेल. परंतु ही जी कॉलेज लिस्ट बनवायची ही आता व्हिडिओ अपलोड करण्याचं कारण म्हणजे आता तुम्हाला एक आयडिया यावी की तुमचं पर्सेंटाईलवरती एक रफ लिस्ट तुम्ही आतापासून बनवून ठेवा जेणेकरून परत तुम्हाला त्यामध्ये हळूहळू अपडेट करता येईल आणि एंडिंगला एक फायनल लिस्ट तुमच्याकडे असावी. परत तुम्हाला ज्यावेळी ऑप्शन फॉर्म भराल त्यावेळी कोणीही गोंधळलेला असू नये. कारण का मी बघतोय ना मॅक्सिमम विद्यार्थी बघतोय एंडिंग मोमेंटला रात्री 2-2 वाजेपर्यंत ती लिस्ट डिसाईड करतात आणि दुसऱ्या दिवशी ती लिस्ट अपलोड करतात. घाईघाईमध्ये म्हणतात की दादा हे कॉलेज चुकून वरती गेले आणि तेच अलॉट होतं, त्याप्रमाणे वाया जाऊ शकतो. ही काळजी तुम्ही घ्यायचं आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोल करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की जॉईन व्हा. आय होप आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. त्यामुळे पुढचा जो व्हिडिओ असणार तो कोणत्या टॉपिक वरती हवा आहे हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.